ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली स्फोट प्रकरणात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडं आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या DNAशी जुळले, सूत्रांची माहिती। तर दिल्लीतल्या आरिफ अल रोडवर उमरचा व्हिडिओ समोर। दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर। उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचं CCTV पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणात मृतांची संख्या 12 वर। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL साठी पाठवले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये कोडवर्ड जप्त केलेल्या डायरीत अनेकदा ऑपरेशन शब्द वापरल्याची, सूत्रांची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा। स्फोटकांसाठी 3 लाखांचं NPK खत खरेदी केल्याची ही माहिती। उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वाद झाल्याची ही माहिती। केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार। सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध, बैठकीत प्रस्ताव पारित। पुणे जमीन प्रकरणात अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। मला जे योग्य वाटेल तेच मी करणार। दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं वक्तव्य। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून महसूल मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा आज भूमिपूजन सोहळा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र। तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार, अनिल देशमुखांची माहिती। निलेश घायवळच्या अडचणीत वाढ होणार, घायवळच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, पुणे पोलिसांचं ईडीला पत्र। अहिल्यानगरमधील खारेकर्जुनी गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीला उचलून नेलंय। MIDC पोलीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश। आंदोलन करणारे ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही, वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याची दुचाकीवर झडप, शेतकरी गंभीर जखमी, घटना CCTVत कैद। KDMCच्या प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत केळवण पार्टी, कामकाज बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजबानी, संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। अमरावतीच्या बडनेरात लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला, मित्रांनो जुन्या वादातून हल्ला करत पळ काढला, आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अकोल्यातून अटक। मुंबईसह कोकणात तापमानात मोठी घसरण, दिवसा उन्हाचा तडाखा, सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढणार, पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होणार, हवामान विभागाचा अंदाज। GST कपातीची कमाल, महागाईचा विक्रमी नीचांक, अन्नधान्याच्या किमती लक्षणीयरित्या घसरल्या, तर तेल, सोनं आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या किमती वाढल्या। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।